सर्वप्रथम सर्व रसिक जनांना दुसऱ्या बारीचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा तसेच श्री जाकादेवी मंदिर लांजा नवरात्री निमित्त उत्सव साजरे करण्यात येत आहेत। तर सोमवार 7 ऑक्टोबर 2024 जादूगार अवधूत कला मंच खेळणी चिपळूण प्रस्तुत आंतरराष्ट्रीय जादू स्पर्धा विजेते जादूगार अवधूत यांचा सुपरहिट मॅजिक शो तसेच बुधवार 9 ऑक्टोबर 2024 या दिवशी महाप्रसाद आहे। तर दुपारी 1 ते 3 वाजता महाप्रसाद आहे, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे त्याच दिवशी शक्तिवाली मोरडे घाटकरवाडी टिपरी नृत्य मंडळ तसेच कुरेवाली श्री सोळजाई जय हनुमान टिपरी नृत्य मंडळ यांचा शक्ती दुराचा जंगी सामना आहे, त्याचा सगळ्यांनी आनंद घ्यावा। आता बाईंची बारी। आधी तुम्हाला प्रश्न विचारते आहे, त्याचं उत्तर द्यायचं सगळ्यांनी। आता ह्या आहेत बाई, बरोबर? पण या इथं बाजू कोणाची मांडताय? पुरुषाची, बरोबर? पुरुष म्हणजे कान्हाची बाजू मांडतायत ना। मग आता ह्या बाईंना मी बाई म्हणू की बुवा म्हणू? बघा, तुम्ही जे सांगाल ते मी बोलणार। बाई म्हणू की बुवा म्हणू? चालेल। बघा बाई, नीट लक्ष असू द्या। प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला बुवा म्हणायचंय, म्हणून बघा बुवांचं नीट लक्ष असू द्या। आता दुसरी बारी मी करते, त्याच्यावर तुमचं नीट लक्ष असू द्या। आधीच काय सांगायचं बघा, सुरुवात करण्याआधी प्रस्तावना ही मांडायची असते, चालून आलेली संधी कधी सोडायची नसते, सामन्याची सुरुवात कधी भांडायची तर कधी गोडीची असते, आणि म्हणून सांगते शाहीर वैदेही तुम्हाला बुवा, अति फालतू केला तर वेळ झोडायची असते। बुवांना मी सांगितलं होतं की जर तुम्ही पहिल्या बारीत मला जास्त काही बोललात तर दुसऱ्या बारीत मी येऊन तुम्हाला जोडणार, आणि मी खरोखरच आता या बुवांना इथे जोडणार। आणि बाई आलेलाच बुवा आलेलाच म्हणायला लागले, बाई नंतर काय? आता बघा बुवाने काय म्हणायचंय, बाई पागल झालाय का? काय हा प्रकार? बघा आता असं का म्हणाले तेही सांगते। मला सांगा, गवळण मी एकच बोलली, बरोबर? मी गवळण एकच गायली की नाही? आता इथं मला मंडळ बसलं, गवळण एकच गायली ना? हे बुवा आल्या आधी गवळण घेतली एक ध्रुवपद फक्त गायली त्याचा, सॉरी आधी माझ्या गवळणीची काट दिली, ती पण चुकीची गायली। काय माझ्या गवळणीची चालू ती, एकीला सोडली दुसरीला धरली, एवढं बरोबर बोलत, तिसरीचं कॉन्टॅक्ट करतोस काय? त्यानंतर बाई गडबडल्या, बुवा गडबडले, घरी बायको चिकनी हाय तरी तू मला, काय बाई व्यवस्थित बोला, कसं आहे ते? घरी बायको चिकनी हाय तरी तू माझ्यावर मरतोस काय? बुवा कसे एका लाईनीत ते गायले, जाऊ द्या तो विषय, आता त्यांना नाही जमलं तर सोडून द्या। त्यानंतर माझी काठ घेतली, काठीनंतर एक गवळण गायली, ती पण गवळण छोटंसं ध्रुवपद गायलं। बुवांची गवळण काय होती, यशोदेचे कमळ फुल बघा, बाईंची गवळण काहीतरी होती, राधा ही रुसली जाऊन बसली,
म्हणून बघा काय म्हणायचं त्यांना, त्या पण गवळणीची काट देते, नाहीतर बुवा म्हणून जातील ह्यांना काय जमली नाही म्हणून. पण नीट लक्ष असू द्या. हा बघा काय म्हणायचंय, सांगते मी कान्हा ऐकून घेना, नारुसली मी कोणावरा, करू नको मस्करी माझी, करू नको मस्करी माझी, डाग देईन तोंडावर. बघा बुवांना काहीतरी वेगळं केलं जाईल. काय म्हणायचंय, करू नको मस्करी माझी, डाग देईन तोंडावर. नाहीतर बुवांना काहीतरी वेगळं ऐकायला जाईल. तोंडावर तोंडावर. आता तुम्ही पण समजून जा मला काय म्हणायचंय ते. हा म्हणून बघा काय म्हणायचंय, सांगते मी कान्हा ऐकून घेना, सांगते मी कान्हा ऐकून घेना, नारुसली मी कोणावरा, करू नको मस्करी माझी, डाग देईन तोंडावर, करू नको मस्करी माझी, डाग देईन तोंडावर. पहिली गवळण गायली, त्याची काट दिली. बुवा नीट लक्ष असू दे प्रत्येक शब्दाकडे, प्रत्येक मी काय गाते त्या वाक्याकडे. हा नंतर बुवांची गवळण होती ती बघा. बुवांची गवळणीची चाल होती. म्हणून काय म्हणायचंय, बाई काय म्हणून गेल्या, राधा ही रस्त्यात भेटली, अशा काहीतरी पुढे बोलून गेल्या. म्हणून बघा गवळणीची काट काय द्यायचे, काना हा रस्त्यात भेटला, नको तिथे भांडत सुटला, काना हा रस्त्यात भेटला, नको तिथे भांडत सुटला, खरंच सांगते पोरांनो तुम्हाला, अहो खरंच सांगते पोरांनो तुम्हाला, या कानाचा लंगोट सुटला, खरंच
सुप्रिया तरड. आता या दुसऱ्या बारीत ही वैद्य शेलार करते बघा कशी तुम्हाला सरळ. हा म्हणून काय म्हणायचंय? लांजा तालुक्यातील जोडीला आहे, तिचं नाव आहे सुप्रिया तरड. आणि जर हिने जास्त बडबड केला तर कर मरण. शास्त्र पुराण मांडताना जर ही घोटाळा करल तर माझं नाव आहे खेळची वाघीण. तुला मी रणामध्ये करी. नटली नवरी नटली
बुवा ग हंडी बोलून गेले. बरोबर आहे की नाही? बुवा काय म्हणून गेले? ग हंडी. म्हणून बघा मला काय म्हणायचंय? लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाई. आता नवरात्रीच्या सणानिमित्त काही जण जे आहेत तरुण मंडळी ती मुंबईवरून आलीच असणार. इथे गावामध्ये गावच्या मंदिरात गरबा खेळण्यासाठी काही उत्सव आहेत ते बघण्यासाठी. म्हणून बघा काय म्हणायचंय? लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाई. खाली बघितलं नव्हतं काय, खाली बघितलं नव्हतं काय, बुवाच्या दिलं सामानावर पाय. 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 तुऱ्याची बाजू मांडते हिनार, दिसते हो रसिका आज हे बर. कळेना काही हा प्रकार उघड झाल्यावर, आणि सांगते तुम्हाला मी शाहीर वैदेही हे खोट की खरं. बघा महाभारतातील विषय आहे. जेव्हा कौरव आणि पांडव यांच्यामध्ये कुरुक्षेत्रावर युद्ध चालू असते तेव्हा तिथे एक शिखंडी नावाचा, म्हणजे जो पुरुषही नाही आणि स्त्रीही नाही, थोडक्यात आपण त्याला काय बोलतो हे सगळ्यांना माहितच असेल. तर तोच विषय गाता हे नीट लक्ष असू द्या, नाहीतर बाईंना वाटते की त्यांना बोलते. बरोबर आहे की नाही? बघा विषय पटवून दिलेला आहे. काय म्हणायचंय? बाई पेटन माझी चूल हो चूल, बाई पेटन माझी चूल हो चूल, नको 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 ते चौथं मूल, नको नको ते चौथं मूल. म्हणून काय म्हणायचंय? भर रणात प्रकार झाला हो झाला, भर रणात प्रकार झाला हो झाला. पडला विचार
मंडळ आभारी आहे. त्याचप्रमाणे किरण उर्फ भैया सामंत शिवसेना राजापूर साखरपा विधानसभा प्रभाग क्रमांक 15 शिवसेना गुरववाडी खावडकरवाडी मधील प्रकाश शिगम बुध प्रमुख सूरज गुरव युवाधिकारी प्रमोद खावडकर शाखा प्रमुख किरण गुरव युवा शहर प्रमुख योगेश खावडकर उपशहर प्रमुख यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. नाच मंडळ आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. बघा रणांगणात आज याला धारेवर धरी तुम्हाला तिखट तिखट शब्दांनी मारे डबल बारीत तुम्हाला पुरवणवरी आणि सांगते बुवा आज या दुसऱ्या बारीत तुमची काशी हो कोण बघा काय म्हणायचंय. वर ढगाला लागली कळ पाणी थेंब 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 पाणी थेंब 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 पाणी थेंब थेंब गळ. म्हणून बघा काय म्हणायचंय. करतो जीवाची धावपळ नाही कशात आलं बळ करतो जीवाची धावपळ नाही कशात आलं बळ सार बघून जीव घुटमळ रे बुवा सडलेला तुझा हा माळ पाणी थेंब थेंब तुझं हो गळ थेंब 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 पाणी थेंब 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 पाणी थेंब थेंब तुझं हो गळ पाणी थेंब थेंब तुझं हो गळ याला चुलीत घाल पाणी थेंब थेंब तुझं हो गळ त्याला चुलीत घाल पाणी थेंब थेंब तुझं हो गळ त्याला चुलीत घाल पाणी थेंब थेंब तुझं हो गळ त्याला चुलीत घाल करतो जीवाची धावपळ नाही कशात आलं बळ करतो जीवाची धावपळ नाही कशात आलं बळ सार बघून जीव घुटमळ रे बुवा सडलेला तुझा माळ पाणी थेंब थेंब तुझं हो गळ त्याला चुलीत घाल पाणी थेंब थेंब तुझं हो गळ त्याला चुलीत घाल पाणी थेंब थेंब तुझं हो गळ त्याला चुलीत घाल पाणी थेंब थेंब तुझं हो गळ त्याला चुलीत घाल. बघा बाईंसारखं अर्धवट सोडणार नाही काय आहे ते स्पष्ट करून सांगणार नाहीतर बुवा इथे आले आणि त्यांनी जे गायलं ते शास्त्रात गायलं की नाही ते पण काय माहिती. हा त्यांनी ते शास्त्र पटवून सुद्धा दिलं नाही. आता त्या मला बोलल्या की तुम्ही इतकी वर्ष बाऱ्या करताय मी आत्ताच आले. हा मला सांगायची काही गरज नाही मी प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला पटवून दिला होता बरोबर आहे की नाही. तसं तुम्हीही ते पटवून द्यायला पाहिजे होतं. मग बघा काय म्हणायचंय. तर मी काय म्हणाले करतो जीवाची धावपळ म्हणजे काय तर हा पाण्याचा विषय आहे. म्हणजे नळ असतो नळ तो सडलेला असतो आणि त्याच्यातून पाणी थेंब थेंब गळत असतं म्हणून हा विषय गायले. हा विषय एवढाच आहे. तर बघा तुझ्या केसामध्ये गजरा बघा काय म्हणायचंय. भाजी मळ्यात सजल्यावर वेळ लावलाय वट्यावर भाजीचा विषय आहे. भाजी मळ्यात सजल्यावर वेळ लावलाय वट्यावर बघा बघा हुलमलम काकड्या काकड्या काकडी माहिती आहे ना. हा नाही तर बुवांना काहीतरी वेगळी कुठली तरी दुसरी काकडी वाटेल तसं नाहीये. काकडी आपण खातो ती म्हणून काय म्हणायचंय. भाजी मळ्यात सजल्यावर वेळ लावलाय वट्यावर बघा बघा हुलमलम काकड्या गेल्या बुवाच्या गोठ्यावर. आता गोठ्यावर म्हणजे काय तर गाईचा वाडा असतो ना आपण काय बांधतो तो गोठा. बघा नीट लक्ष असू द्या बाई नीट लक्ष असू द्या नाही तर परत याल बाई काय हा प्रकार. म्हणून सांगते नीट लक्ष
खरी मजा तुमच्या आणि माझ्या बारीत आहे, कारण मी शक्ती आणि तुम्ही तुरा आहे. आपली बारी बघून सर्व रसिक जन्मजाही घेणार आहे, आणि ही शक्ती बारी वैन ही शेलार वन साइड बाजी मारणार आहे. बघा आता तो विषय गाताय त्याकडे नीट लक्ष असू द्या. आणि हा शेवटचा विषय गाते, जास्त काय वेळ घेणार नाही. पाहिजे भरपूर वेळ घेतला. बघा काय म्हणायचंय. बाहों में बोतल, बोतल में दारू, दारू में मेरी नशा. बघा काय म्हणायचंय. पाहून सारी हसतात पोरं, मनाला काहीतरी वाटलं. घेऊ ना विषय. म्हणून काय म्हणायचंय. तरी मागे ना हट, पाहून सारी हसतात पोरं, मनाला काहीतरी वाटलं. तरी मागे ना हटला तेव्हा मला भेटला, तरी मागे ना हटला तेव्हा मला भेटला. थरा थरा कापला तो चोटला. बघा बघा हा एक सिंगर आहे, म्हणजे ज्याचं आडनाव आहे चोटला. म्हणजे आता चला गाना त्याला दोन मात्रे ट ला असं बोलायचंय, नाहीतर कोणा काहीतरी वेगळं ऐकायला जाईल. बरोबर आहे की नाही. व्यवस्थित सांगितलंय पटवून. म्हणून बघा काय म्हणायचंय. पाहून सारी हसतात पोरं, मनाला काहीतरी वाटला. तरी मागे ना हटला तेव्हा मला भेटला. थरा थरा कापला तो चोटला. तरी मागे ना हटला तेव्हा मला भेटला. थरा थरा कापला तो चोटला. शेवटचं गीत सादर करते ते म्हणजे आत्ताच्या या परिस्थितीमध्ये अत्याचार भरपूर होत आहेत आणि ते अत्याचार होऊ नये म्हणून सरकारला माझी जी विनंती आहे की जे अत्याचार करत आहेत हे जे नराधम आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी द्यावी. म्हणून शेवटचं गीत सादर करते. बघा. काळजात माझ्या किती जपलं होत मी तुला, पण तू धोका ग दिला. काय चूक झाली सांग ना मला. बघा काय म्हणायचंय.
दुसरी बारी मी ते संपवते आणि या दुसऱ्या बारीमध्ये जर चुकून काही जास्त बोलले असेल तर क्षमा असावी। आणि तसेच इथे भरपूर प्रेक्षक वर्ग म्हणजे भरपूर रसिकजन माझी दुसरी बारी बघण्यासाठी थांबलेले आहेत। खास करून महिला वर्ग इथे जास्त आहेत, त्यांनी सुद्धा माझी दुसरी बारी बघितली, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार मानते आणि दुसरी बारी ते संपवते। आणि सुप्रिया तरळ बाईंना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देते।